नमस्कार मित्रांनो, मी रोहित तोरगे. आपल्या लेटेस्ट ॲग्री यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला UPSC मध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदासाठी उघडलेल्या नवीन रिक्त जागेबद्दल सांगणार आहे. चला तर मग मित्रांनो, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होण्यासाठी गरजेची माहिती जाणून घेऊयात. UPSC online.nic.in या वेबसाईटवरती ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. इथे खाली स्क्रोल केलं तर आपल्याला पाहायला मिळते की ह्याचा जो वॅकन्सी नंबर आहे तो आहे 24/0 30 60 95 23. इथे ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. इथे जाऊन आपण अप्लाय नाव वरती क्लिक करून अप्लाय करू शकता. याच्याबद्दल अधिक माहिती अशी दिलेली आहे. इथे वॅकन्सी नंबर दिलेला आहे 24/0 30 60 95 23. ही जी पोस्ट आहे ती आहे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची. त्याच्यानंतर मिनिस्ट्री किंवा ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ जलशक्तीचं आहे. डिपार्टमेंट ऑफिस जे आहे ते वॉटर रिसोर्स, रिव्हर डेव्हलपमेंट अँड गंगा रिज्युव्हेन्युएशन याचं आहे. ऑर्गनायझेशन जी आहे ती सेंट्रल ग्राउंड वॉटर बोर्ड यांची आहे. ह्यात नंबर ऑफ पोस्ट अँड रिझर्वेशन म्हणजे राखीव जागा ज्या आहेत त्या ओपन साठी 3 आहेत, AWS साठी 1 आहे, OBC साठी 0 आहेत, SC साठी 0 आहेत, ST साठी 0 आहेत, PWBD म्हणजे अपंगत्वांसाठी 1 आहे. टोटल अशा 4 जागा अवेलेबल आहेत. पेमेंट जे आहे ते 56,100 ते 1,77,500 याच्या दरम्यान असणार आहे. वय जे आहे, वयाची जी अट आहे ती अर्जदार 35 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. त्यामध्ये 5 वर्षाची सूट आहे, ज्याच्यामध्ये राज्य सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. एज्युकेशन म्हणजे शिक्षण जे आहे ते मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून ड्रिलिंग किंवा मायनिंग किंवा मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कृषी अभियांत्रिकी किंवा पेट्रोलियम तंत्रज्ञान या विषयात बॅचलर पदवी असावी. अनुभव जो आहे तो वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिलिंग रिगचे ऑपरेशन किंवा देखभाल आणि दुरुस्ती किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या नलिका विहिरींचे बांधकाम किंवा भूजल विकास आणि व्यवस्थापन यांचा 2 वर्षांचा अनुभव असावा. टीप जी दिलेली आहे ती आहे पात्रता संघ लोकसेवा आयोगाच्या विवेक बुद्धीनुसार शिथिल आहे, अन्यथा योग्य उमेदवारांच्या बाबतीत लेखी नोंद करावी लागेल. याच्यामध्ये ड्युटी जी आहे ती आहे चे कार्यकारी अभियंत्याच्या सर्व तांत्रिक परिचालन, प्रशासकीय आणि खाते प्रकरणामध्ये मदत करणे हे आहे. ते विभागीय कार्यशाळेचे प्रभागी आहेत आणि सर्व कार्यशाळा त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. CGWB द्वारे बांधलेल्या अन्वेषण विहीर सुपूर्द खर्च वसुली या संदर्भात राज्य सरकारी संस्थांशी संपर्क साधतात. तो त्यांच्या अनुपस्थिती कार्यकारी अभियंता यांची कर्तव्य देखील पाहतो. तो कार्यकारी अभियंता आवश्यकतेनुसार विभागीय स्टोअरचे काम पाहतो. त्याच्यानंतर त्याचे जे प्रोबेशन पिरियड आहे म्हणजे प्रोबेशन पिरियड जो आहे तो 2 वर्षांचा दिलेला आहे. हेडक्वार्टर्स जे आहेत ते CGWB CHQ फरीदाबाद हरियाणा विथ ऑल इंडिया सर्व्हिस लायबिलिटी हे आहे. ऑदर डिटेल्स मध्ये जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप ए गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल द पोस्ट इज परमनंट म्हणजे ही पोस्ट परमनंट साठी आहे. अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती इथे दिलेली आहे. ती आहे 11 एप्रिल 2024 म्हणजे तुम्ही 11 एप्रिल 2024 पर्यंत या जागेसाठी अर्ज करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया त्याला लाईक करा आणि अधिक अशा कंटेंटसाठी सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया खाली कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.